स्वप्नील सपकाळ यांनी 150 ग्लास ग्राउंड जवळ आणि घेऊन यायचे. 2 धावा, अजून धावा. वेदांत त्यांनी टळवलेला आहे, पण वेदांत त्यांना बाव्या कोंबड्या रापत आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना नाश्त्याची सोय केलेली आहे, तर त्यांनी नाश्ता करून घ्यायचे. जे खेळतायत त्यांना सुद्धा मिळेल आणि जे असे बसून आहेत त्यांनी करून घ्यायचे. तर जेवणाच्या कॉम्पिटिशन मध्ये याला एक ट्रॉफी भेटली. ही पहिला नंबर. अरे पकड ना मला हा आता पार्टी देतील एवढे. अरे कलेक्शन बघ भाईचं, ट्रॉफी कलेक्शन पॅक पण केली. वर्कर येते इकडे. ट्रॉफी साफसफाई वाला. हा जेवण टाइम भाई. आता जेवण आलोय जस्ट भाई. एवढा भात दिला ना त्याने भाई. डायरेक्ट आता झोपणार आता डायरेक्ट झोप झाली. ए तुला किती भात दिला रे सांग. त्यांनी 2 डिश खाल्ल्यात. तीन प्लेट खाल्ले. 3 प्लेट. आता जिम लावली असती तर भाई बॉडी तरी झाली असती. हे हात दाखवत भाई राऊंड मार आलेलो गावाच्या बाहेर रोडवर. इथं नेटवर्कला रेंज भेटली, मग इथंच बसले भाई. तर मित्रांनो आम्ही असंच राऊंड मारतोय गावात. हल्लू हल्लू ना, चला तर हल्लू हल्लू ना, चला तर हल्लू हल्लू ना. चला तर बोल रे आता. हमने सोचा बिबटे है पर ये तो डॉगेश भाई निकला. डॉगेश ओय भाई. नाही ओ गले. डॉगेश गर्ल. माझा आता त्याला आता आम्ही थोडस काय प्यायला देऊ? आम्हाला दिले लय त्याला भूक लागली. खायला भेल. भेल दिले ती पण कुठली रे आपली काय होती तू वाकून काय बघतो. अरे मी बोलो काय हाय काय काय साप भेटते. आता आम्ही सर्प मित्राच्या ग्रुपमध्ये जाणार आहे थोड्या दिवसात. त्यावेळी आम्ही ते हे पकडला काय रे होता वट वाघ. दिवसाला गेले आणि औरंगजेबाने डाव साधला. महाराजांना कैद केलं, नरड्यावर तलवार ठेवली आणि विचारलं, सांग शिवाजी तुला आता कसं मारू. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अरे औरंगजेबा हवेमध्ये मशाल पेटवून हवेला कधी जाळता येत नाही. अरे औरंगजेबा हवेमध्ये मशाल पेटवून हवेला कधी जाळता येत नाही. समुद्रामध्ये तलवार चालवून समुद्राला कधी कापता येत नाही. मारायचं असेल तर आत्ताच मार, नाहीतर ही मराठ्याची अवलाद तुला 4 मुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नाही. हे परिवर्तन घडलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये. हा इतिहास घडला. आमच्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे 9 वर्षाचे आहेत. तेही त्या दरबारामध्ये होते. औरंगजेबाला वाटलं आता आपण संभाजीची जरा चेष्टा करू. संभाजीराजांना बोलावून घेतलं आणि विचारलं, राजे तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता, राजे तुम्ही उत्तम कुस्ती खेळता, आमच्या दरबारात पण काही मल्ल आहेत, आपण कोणाबरोबर कुस्ती खेळाल. त्यावेळेस ते संभाजीराजे म्हणाले, आम्ही आमच्या लायकीच्या माणसांबरोबर कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या दरबारात नाही. हे धाडस घडवलंय, हे शौर्य घडवलंय आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण दुर्दैवानं आज आमची पोरं म्हणतात सचिन तेंडुलकरने 18,000 धावा काढल्या. अहो सचिन तेंडुलकरने 18,000 धावा काढल्या, सरकारने त्याला भारतरत्न पुरस्कार दिला. पण माझा शेतकरी बाप रोज या बांधाची त्या बांधाला लाखो धावा काढतो. त्या धावा कधी व्यवस्थेनं मोजल्याच नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर आज खऱ्या अर्थानं आमची व्यवस्था सुराज्य झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर आज एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नसती. आज माझ्या देशामध्ये एखादं खैरलांजी घडतं, ज्यावेळी माझ्या देशामध्ये एखादं गोदरात पेटतं, त्यावेळी लक्षात येतं या देशाला जर 3री महासत्ता बनवायचं असेल तर 350 वर्षापूर्वीच्या स्वराज्याच्या मार्गाशिवाय पर्याय नाही. आजही फक्त शिवविचारच या देशाला 3री महासत्ता बनवू शकतो. आणि म्हणूनच आजचा वर्तमान निरखला पारखला तर लक्षात येतं आणि मग एखादा वेडा कवी सांगून जातो, राजे ज्या सीतापीनं तुम्ही चकमा दिलात सिद्धीला पन्हाळ्यावर, त्याच पन्हाळ्यावरच्या पंचरंगीत हॉटेलमध्ये आज तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोस. राजे आता अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हात कलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे तानाजी बाजी मुरारबाजी बोलू लागले फितुरांची भाषा. आपल्याच डोळ्या देखत आपल्याच बायका लेकरांची कत्तल होत असताना बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा. राजे तुमची आठवण येते कधीतरी, राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरीकडे पाहून. आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचा जन्मसाल 1630 की 1627.
राजे, या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे 3-3दा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आला होताही याच्यावर अजून वाद सुरू नाही झाला. राजे, तुम्ही गरजला होता मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. राजे, आम्ही गरजतो आहे मराठा तितुका खिळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. अशा वेळी वाटतं राजे तुम्ही असायला होतात, पण पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असता. पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी धावला असता. आणि राजे, आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर पडावं लागलं असतं. आणि राजे, तुम्ही म्हणाल लढू जनतेसाठी, झगडू लोकांसाठी, करू काहीतरी या रयतेसाठी. पण राजे, ही रयत तरी त्या लायकीची राहिली आहे कुठं? पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत विकणारी जनता यांच्यात तरी आता फरक उरलाय कुठं? अरे वा, एक नंबर, टाळ्या टाळ्या. फिरतीच्या झुल्यात झुलवा, रांग्या फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इश्काचा फुलखंड खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रांग्या फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इश्काचा फुलखंड खेळवा. प्रेक्षकांनी टाळ्या वाजत राहायचं. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. निलेश ताटे साहेब आणि सभापती यांचं पिंपळगडमध्ये आगमन झालेले. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. Time out!